सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 371. आगाही मजे आकर्षिले तेची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले तेची दही. श्रीकृष्ण सांगतात, अरे गोठलेल्या बर्फच जसा हिमालय झाला आहे, विरजलेले दूध जसे दही झाले आहे. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै अवघे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. तसेच माझ्या स्वरूपाहून भिन्न सत्तावान असे विश्व झालेले नाही, म्हणून विश्व या नावाने जे प्रसिद्ध आहे ते मीच आहे. चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्र पाहताना चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरूरत नाही. घृताचे धिजलेपणा न मोडिता घृतची जाण, का नटिता काकण सोनेची ते. श्रीकृष्ण म्हणतात, तूप जरी धिजले तरी त्या स्थितीमध्ये ते तूपच असते, अथवा सोन्याचे कंकण आठवून त्यांची लगड केली तरी हे ते सोनेच असते. न उकलिता पटू तवची असे स्पष्टू, न विकरिता घटू मृत्तिका जेवी. वस्त्र फाडून त्यातले तंतू जरी वेगळे केले नाही तरीही ते तंतुमय आहे. मातीची घागर पाण्यात न विरघळता ती जशीच्या तशीच असते. म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे, तैसे नव्हे अवघे एकटची मी. त्याप्रमाणे विश्वाचा विश्वपणा जावा व नंतर मलाही घ्यावे, माझे ज्ञान व्हावे, तसा हा प्रकार नाही. अर्थात संपूर्ण विश्वासह मीच आहे, विश्व सहजच मला जाणले पाहिजे. ऐसे नि माते जाणीजे तो व्यभिचारी भक्ती म्हणीजे, येत वेध काही देखीजे तरी व्यभिचारू तो. अशा संपूर्ण अद्वैत रूपाने मला जाणले यावा अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. विश्वामध्ये आणि माझ्यामध्ये थोडा देखील भेद पाहिला तर मी व्यभिचारी भक्ती होते. या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते, आपण या सगट माते जाणावे गा. यासाठी सर्व प्रकारच्या भेदांचा त्याग करून एकनिष्ठ चित्ताने तू आपणासह मी या विश्वात भरलो आहे असे तू जाण अर्जुना. पार्थ सोनियाची टीक सोनियाची लागली देख, तैसे आपण पे अनिक मानावे ना. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, स्वर्णाची टीक करून जरी सुवर्णावर बसविली तरी त्या दोघात ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापेक्षा विश्व हे वेगळे आहे असे समजू नकोस अर्जुना. तेजाचा तेजोनी निघाला परी तेजेची असो लागला, तया लक्ष्मीचा भला बोधू व्हावा. सूर्यापासून निघालेले किरण जसे तमो तेजोमय असून सूर्यापासून वेगळे नसतात, त्याप्रमाणे ब्रह्मापासून जीव अवघेच्या उपाधीमुळे भिन्न भासत असला तरी पण ते एकरूपतेने ब्रह्माशीच संबंधित आहे असा दृढ निश्चय असावा. पै परमाणु भूतळी हिमकणो हिमाचळी, मज माझी निहाळी अहम जैसे. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणु जसा पृथ्वी रूपच आहे, किंवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वत रूप आहे, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी आपला मीपणा पहा. हो का तरंगू लहानू परिसिद्ध सी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नेहमीची मा. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तरंग दिसावयास लहान असला तरी तो समुद्राहून भिन्न नाही, त्याप्रमाणे विश्वाहून मी भिन्न नाहीत असे तू समज. ऐसे निवास समरसे दृष्टी हे उल्हासे,
ते भक्ती पैसे आम्ही म्हणो. अशा प्रकारे जीव जगत व जगतात्मा या ऐक्य भावाने ज्यावेळी दृष्टी विकसित होते तेव्हा त्याला आम्ही भक्ती म्हणतो. आणि ज्ञानाचे सांगावे याची दृष्टी नावे, योगाचेही अवघे सर्वस्व हे. या विकसित अशा ऐक्य भावाला श्रेष्ठ ज्ञान असे म्हणतात आणि योगाचेही सर्व सार हेच आहेत. सिंधू आणि जलधरा माझली लागली अखंड धारा, तैसे वृत्तीवीरा प्रवर्ते ते. श्रीकृष्ण म्हणतात, सागर आणि मेघ यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना ब्रह्म आणि जीव यामध्ये अखंडकार वृत्ती प्रवाहित होत असते. का कुहेसी आकाशा तोडी सांधा नाही जैसा, तो परम पुरुषी तैसा एकवटेगा. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाच्या महाकाशाशी जोड दिलेला नाही तर ते दोही एकरूपच आहेत. अर्जुना, ज्याप्रमाणे तो गुणातीत परब्रह्म्याशी एकरूप होतो. प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जैसी उजारी, ते सुहमृती अवधारी तैसी होय. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रधेचा एकसारखा सरळपणा असतो त्याप्रमाणे जीवापासून ब्रह्मापर्यंत एकच सुह अशी वृत्ती अखंडपणे असते. ते तू लक्षात ठेव असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात. ऐसे निमग परस्परे ते सुहमृती जे अवतरे, ते तियेही सगट सरे आपैसया. याप्रमाणे मी ब्रह्म आहे अशी वृत्ती बनल्यानंतर ती देखील पुढे आपोआप लय पावून ते अद्वितीय असे ब्रह्मच उरते. जैसा सेंधवांचा रवा सिंधू माझी पांडवा, विराले या विरवावा हेही ठाके. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरून जातो व पुढे त्याचे विरणे आपोआपच थांबते. ना तरी जाळूनी तृण वैनीही विझे आपण, तैसे बेधू नाशुनी जाण ज्ञानहीनो रे. अथवा गवताला जाळून अग्नी देखील स्वतः आपोआप विझून जातो त्याप्रमाणे विश्व ब्रह्मातील आणि जीव ब्रह्मातील सर्व प्रकारचे भेद नाहीसे करून ते वृत्ती ज्ञानही लय पावते. माझे बैलपण जाय भक्त एकलेपण ठाय, अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे या मायेचा भास नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्ताच ते अनादि ऐक्य आहे एवढेच शिल्लक राहते. आता गुणाते तो किरीटी जिने आणवती गोष्टी, जे कप नाही मिठी पडो सरली. हे अर्जुना, आता ज्या गुणांना जिंकतो ती भाषा देखील संभवत नाही, कारण ऐक्य झाल्यावर तेही नाहीसे होतात. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सुदशा, हे तो पावे तो ऐसा माते भजे. फार काय सांगावे अर्जुना, हे सुदशा मर्मज्ञ अर्जुना, अशा अद्वैत स्थितीला ब्रह्मभाव म्हणतात. ही अभिचारी भावाने माझी भक्ती करतो तोच या ब्रह्मभावाला प्राप्त होतो म्हणजे मला प्राप्त होतो. पुढती ही लिंगी भक्तू जो माझ्या जगी, तो ब्रह्मात तया लागी पतिव्रता. श्रीकृष्ण म्हणतात, जगात या लक्षणांनी युक्त असलेला जो माझा भक्त आहे त्याच करता मी ब्रह्मता पतिव्रता बनते आणि त्याची पत्नी होऊन मी एकनिष्ठेने त्याची सेवा करते. जैसे गंगेची ओघे डळमळीत जल जे निघे, सिंधू पद जया जोगे आन नाही.
ज्याप्रमाणे गंगेच्या उगमापासून निघालेले पाणी प्रवाहाच्या रूपाने हळूहळू डळमळ करीत निघते तेव्हा त्याला विश्रांतीला योग्य असा समुद्र भासतो, दुसरे काही नसते। तैसा ज्ञानाची आदिठी तो माते सेवा किरीटी, ते होय ब्रह्मतेच्या मुगोटी चोळा रत्न। श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, ज्याप्रमाणे अद्वैत ज्ञानाच्या आधारे जो माझे भजन करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मुख्य रत्न होतो। ये या ब्रह्मत्वाची पार्था साविजयसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ गा। हे अर्जुना, ह्या ब्रह्मा प्राप्तीलाच आयुज मुक्ती असे म्हणतात, तिला चौथा पुरुषार्थ असेही म्हणतात। परी मारे माझे आराधन ब्रह्मात्वी होय सोपान, येत मिहन साधन गमेन हो। माझी सगुण स्वरूपाची भक्ती या ब्रह्मतेच्या उच्च स्थानी चढल्याची पायरी आहे असे खरे असेल तरी पण सगुण रूप धारण करणारा असा जो मी हे निर्गुणाच्या प्राप्तीचे साधन आहे असे कदाचित तुला वाटेल असे श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे सांगत आहेत। तरी झने झने सा तुझ्या चित्ती पैसा, पै ब्रह्मानत से मी वाचोनी। तर माझ्यापासून ब्रह्मा हे निराळे आहे असा निश्चय कदाचित तुझ्या चित्तात विस्तारला असेल, परंतु माझ्यापासून ब्रह्मा भिन्न नाही असे तू समज। आगा ब्रह्म या नावा अभिप्राय मी पांडवा, मीची बोलिलो अवघा शब्दी। हे पांडवा, हे अर्जुना, ब्रह्मा म्हणून ज्याला म्हणतात तो मीच आहे। माझ्या वाचून ब्रह्मा भिन्न नाही आणि ब्रह्मा वाचून मी भिन्न नाही। सर्व शब्दांनी जो वाचार्थ आणि लक्षार्थ सांगितला आहे तोही सगुण निर्गुण रूपाने मीच आहे। पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही। श्रीकृष्ण भगवान म्हणतात, चंद्र आणि चंद्राचे बिंब ज्याप्रमाणे भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे ज्ञानवंत अर्जुना माझ्या आणि ब्रह्मात काहीही भेद नाही। आगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप, सुख जे उमाप अद्वितीय। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे अर्जुना, जे ब्रह्म नित्य अचल प्रगट धर्मरूपी अमर्याद सुखरूपी आणि अद्वितीय असे आहे ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असे आहे। विवेको आपले काम सारोनी ठाकीचे धाम, निष्कर्याचे निशीम किंबहुना मी। संपूर्ण अज्ञानाचा नाश करू ज्ञान या स्वरूपामध्ये लय पावतो तो सिद्धांताने ठरवलेले पराकोटीचे शेवटचे स्वरूप मीच आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत। ऐसे जो अवधारा जो अन्यनाचा सोयरा, सांगितले वीरापा पार्थाशी। संजय म्हणाला, असे धृष्टराष्ट्र महाराज, एकनिष्ठ अनन्य भक्तांचा जो परम प्रिय परमात्मा तो शूर अर्जुनास याप्रमाणे सर्व गोष्टी सांगत आहेत। येत धृष्टराष्ट्र म्हणे, संजय आहे तू कोणे, उचले निविन वायाने का बोलसी। त्यावेळी धृष्टराष्ट्र संजयला म्हणतात, या गोष्टी तुला कोणी विचारल्याशिवाय तू व्यर्थ का सांगत आहेस। माझी अवसरी जे फेडी विजयाची सांगे घोडी, एरुजीवी म्हणे सांडी गोठिया। दुर्योधन विजयासाठी गुढी उभारेल ना एवढेच तू मला सांग आणि माझी काळजी दूर कर। त्यावेळी संजय म्हणाला, तू दुर्योधनाच्या विजयाची गोष्ट आता सोडून दे।
संजय विस्मयो मानसी आहा करुणी रसरशी म्हणे कैसे पादेवेसी द्वेंदया. संजय आश्चर्यचकित होऊन त्रासून मनात म्हणाला, काय आश्चर्य आहे या धृतराष्ट्राचे, भगवंतासी इतके कसे बरे याचे वैर आहे. तरी कृपाळू तो दुष्टो यया विवेकू हा घोटो मोहाचा फिटो महारोगो. तरी हा कृपाळू भगवंत संतुष्ट होऊन विवेकांचा दीप प्रज्वलित करून धृतराष्ट्राच्या मनातील मोहरूपी महारोग नाहीसा करो. संजय असे चिंतता संवादू तो संभाळिता हरिकाचा येतू चित्ता महापूर. संजय अशा प्रकारे विचार करत असताना श्रीकृष्ण अर्जुनांच्या अमृत मधुर संवादाचे चिंतन करत असताना त्यांच्या चित्तात आनंदाचा महापूर येत होता. म्हणून आता येणे उत्साहाचे दी अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल. म्हणून अत्यंत उत्साही असलेल्या संजयाकडून श्रीकृष्णाचा उपदेश आता सांगितला जाणार आहे. तया अक्षरातील भावो पावोनी आम्ही तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दातील शुद्ध भाव तुम्हा श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवीन. तरी आपण एकाग्र चित्तेने त्याचे श्रवण करा असे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. 14वा अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.